माफ करण्याचे आदेश खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत. हो मंडळी, 2 लाख रुपयांपर्यंतचं संपूर्ण कर्ज माफ. आणि इतकंच नाही तर कर्जमाफी बरोबरच त्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तातडीने 50,000 रुपयांचं अनुदान थेट जमा करण्याचे आदेशही मुख्यमंत्री साहेबांनी राज्यातील 5 महत्त्वाच्या बँकांना दिले आहेत. म्हणजे मंडळी, एकीकडे कर्जमाफी आणि दुसरीकडे थेट 50,000 रुपये खात्यात. हे ऐकून शेतकरी बांधव आनंदाने नाचू लागले आहेत, कारण इतका मोठा निर्णय यापूर्वी कधीच झाला नव्हता. आता कोणत्या 18 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हा डबल लाभ मिळणार आहे. म्हणजे 2 लाखांची कर्जमाफी आणि 50,000 रुपयांचं तातडीचं अनुदान. जमा होण्यास सुरुवात झाली परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी तातडीची बैठक घेऊन 24 तासांच्या आत कर्जमाफी आणि 50,000 रुपयांचं अनुदान जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी ही खरोखरच ऐतिहासिक बातमी आहे. ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, तर लक्ष द्या आणि व्हिडिओ बंद करू नका. लगेचच चॅनल सबस्क्राईब करा. बघा मंडळी, सगळ्यात आधी मी तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी सांगते. तब्बल 22,123 शेतकऱ्यांसाठी 16 कोटी 71 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. हो मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलं, 16 कोटी 71 लाख रुपये. आणि ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. म्हणजे कोणत्याही दलालाशिवाय, कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. हे ऐकून बरं वाटलं ना मंडळी? पण थांबा, अजून बरंच काही सांगायचं आहे मला तुम्हाला. त्यामुळे व्हिडिओ बंद करू नका. बघा इथे पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. आणि त्याचबरोबर पीक विमा 2022 ते 23 चे तब्बल 43 कोटी 90 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मंडळी, हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासूनच जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी डबल पीक विमा मिळतोय. हो मंडळी, डबल म्हणजे आधीपेक्षा दुप्पट लाभ तुम्हाला मिळणार आहे. तुमचं नाव आहे का या यादीत हे तुम्ही नक्की चेक करायचं आहे, कारण 13 जिल्ह्यांमध्ये 1,760 कोटी रुपयांचा पीक विमा आजपासूनच जमा होणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. मंडळी, इथे बघा, पेपरची बातमी सुद्धा आली आहे. आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे. हे तुम्ही इथे पाहू शकता. तालुकानिहाय पीक विमा मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सुद्धा जाहीर झाली आहे. आणि ती यादी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. पीक विमा योजना 2022 मध्ये ज्यांनी भरला होता त्यांच्यासाठी आता गावानुसार याद्या जाहीर झाल्या आहेत. तुमच्या गावातील किती शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे हे तुम्हाला नक्की बघायचं आहे. पीक विमा खरीप 2022च्या लाभार्थी याद्या कशा डाउनलोड करायच्या हे सुद्धा मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. तर थांबा, जाऊ नका, कारण सगळ्यात महत्त्वाची माहिती पुढेच आहे. बघा, अनेक शेतकऱ्यांना आज सकाळीच 31,627 रुपयांचा पीक विमा मिळाला आहे. हो मंडळी, 31,627 रुपये हे पैसे थेट बँक खात्यात आले आहेत. आता बघा, कोणत्या पिकानुसार किती पीक विमा मिळणार आहे ते मी तुम्हाला सांगते. हे ऐका नीट. सोयाबीन पिकासाठी तब्बल 28,000 रुपये प्रति हेक्टर, कापूस म्हणजेच कपाशी पिकासाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर, तूर पिकासाठी 45,000 रुपये प्रति हेक्टर, मूग पिकासाठी 27,500 रुपये प्रति हेक्टर, उडीद पिकासाठी 25,000 रुपये प्रति हेक्टर, ज्वारी पिकासाठी 32,500 रुपये प्रति हेक्टर आणि बाजरी पिकासाठी 32,000 रुपये प्रति हेक्टर. मंडळी, हे आकडे ऐकून तुम्हाला आनंद झाला असेलच, कारण इतके मोठे पैसे थेट तुमच्या खात्यात येणार आहेत. आणि हा पीक विमा थेट 18 जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे नवे 2,000 रुपयेही तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. म्हणजे एकूण किती? पीक विम्याचे 25,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळून तब्बल 27,000 रुपये थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत. आणि बघा, 18 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत कर्जमाफी करा असे तातडीचे आदेश खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत. व अजून मोठी आनंदाची बातमी म्हणजे लगेचच कर्जमाफी झाली की लगेचच 24 तासाच्या आत महत्त्वाच्या 5 बँकांमध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे त्या शेतकऱ्यांना लगेचच या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं अनुदान जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारण या 18 जिल्ह्यांमध्ये अजून देखील पाऊस पडलेला नाही. शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना हा तातडीने निर्णय घेतलेला आहे. तर तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमचं नाव या यादीत आहे का नाही व कोणकोणत्या त्या 5 अत्यंत महत्त्वाच्या बँका आहेत ज्यामध्ये तुमचं खातं आहे की नाही ते देखील आपण या व्हिडिओमध्ये लगेचच पाहणार आहोत. त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओला लक्ष देऊन पहा आणि लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा. राज्यातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला आहे मंडळी. आता आजपर्यंत फक्त बातम्या येत होत्या की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील. पण मंडळी, कालच सरकारने GR काढला आणि GR काढल्यानंतर लगेचच बँकांना पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले. सरकारकडून जेव्हा निधी मंजूर होतो तेव्हाच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होतात. त्यामुळे यावेळी खरंच पैसे येणार आहेत. तब्बल 27,000 रुपयांचा लाभ थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची ही मोठी बातमी आहे.
आता मंडळी सगळ्यात महत्त्वाचं सांगते, 18 जिल्ह्यांमधील जे गोरगरीब शेतकरी आहेत, ज्यांना पीएम किसान योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता मागच्या 15 दिवसांमध्ये मिळाला आहे, त्या सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे 2000 आणि पीक विम्याचे 25000 असे एकत्र 27000 रुपयांचा लाभ या 18 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे. आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 पैकी आज 18 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होईल. उरलेल्या 18 जिल्ह्यांना 15 जुलैपर्यंत पैशांचे वितरण होईल. मग आज कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत याची संपूर्ण यादी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मंडळी, अधिकृत बातमी तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलीच आहे. जवळपास 7300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून 3 ते 4 वर्षांचा अडकलेला केंद्र सरकारचा पीक विमा अखेर वाटपाला सुरुवात झाली आहे. आता हे 18 जिल्हे 3 टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहेत. पहिल्या 6 जिल्ह्यांमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत वाटप पूर्ण होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील 6 जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पैसे येतील आणि तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना रात्री 11 ते 11:30 वाजेपर्यंत पैसे येतील. पण एक गोष्ट नक्की सांगते मंडळी, आज एकही शेतकरी शिल्लक राहणार नाही. सरसकट सर्व पात्र शेतकऱ्यांना आज या पैशांचा लाभ मिळणार आहे. आता मंडळी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणाला हा लाभ मिळणार आणि कोणाला नाही, हे मी तुम्हाला आता नीट समजावून सांगते. बघा, सरकारने 2 याद्या तयार केल्या आहेत, एक पात्र यादी आणि एक अपात्र यादी. जवळपास 93 लाख शेतकरी बांधवांना हा लाभ पहिल्या टप्प्यात मिळणार आहे. परंतु या 93 लाखांपैकी तब्बल 25 लाख शेतकरी बांधवांना बाहेर काढण्यात आलं आहे. कारण काय, तर सरकारला असं लक्षात आलं की सरसकट सर्वांना लाभ देताना खरंच गरजू असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत हा लाभ पोहोचत नाही. त्यामुळे यावेळी फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच प्राधान्य देण्यात आलं आहे. मग तुम्ही पात्र आहात का ते आता मी सांगते. बघा मंडळी, पहिली अट ऐका नीट. ज्या शेतकऱ्यांना मागच्या 15 दिवसांमध्ये पीएम किसान योजनेचे 2000 रुपये बँकेच्या खात्यावर मिळाले आहेत, त्यांच्याच खात्यावर नमो शेतकरी योजनेचे 2000 आणि पीक विम्याचे 25000 रुपये जमा होणार आहेत. म्हणजे पीएम किसानचे पैसे आले असतील तरच पुढचे पैसे येणार आहेत. ही पहिली अट लक्षात ठेवा. दुसरी अट म्हणजे केवायसी. ज्या शेतकऱ्यांनी 2 ते 3 महिन्यांपूर्वी बँकेत जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. केवायसी केली नसेल तर मात्र लाभ मिळणार नाही, हे लक्षात ठेवा मंडळी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर्व बँकांमध्ये पैसे येणार का? तर मंडळी, यासाठी सरकारने फक्त 5 बँका निवडल्या आहेत. नमो शेतकरी योजनेचे पैसे सर्व शेतकऱ्यांना सरसकट येणार आहेत. पण 2022 ते 2025 या काळातील अडकलेला पीक विमा मात्र केंद्र सरकारच्या बँकांमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे हे नक्की चेक करा. आता तिसरी सगळ्यात महत्त्वाची अट सांगते मंडळी. सरकारने 2025च्या उत्पन्नाची मर्यादा तपासली आहे. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही. कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ते श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीत येतात आणि त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत नाही. त्यामुळे फक्त आणि फक्त 2.5 लाखांच्या आतील उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. हे खूप महत्त्वाचं आहे मंडळी, नीट लक्षात ठेवा. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्ही गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांच्या यादीत येता. पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांनाच या योजनेचा प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे हे रेशन कार्ड असेल तर आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. आता एक अत्यंत महत्त्वाची सूचना देते मंडळी. नमो शेतकरी योजनेबद्दल सरकारने एक महत्त्वाचा नियम केला आहे. घरातील फक्त एकच व्यक्ती हा लाभ घेऊ शकते. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मुलाच्या नावावर 2 एकर, बायकोच्या नावावर 2 एकर, स्वतःच्या नावावर 2 एकर अशा प्रकारे जमीन करून एकाच घरातील 3-4 जण योजनेचा लाभ घेत होते. ही गोष्ट सरकारला समजली आणि म्हणूनच अशा शेतकऱ्यांना योजनेतून बाहेर काढण्यात आलं. मंडळी, एका घरातून फक्त एकच जण लाभ घ्यायचा आहे. जास्त जण लाभ घेतला तर सर्वांचे हप्ते बंद होतील. ही महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा. बघा मंडळी, आता मी तुम्हाला सांगते ते 18 जिल्हे कोणते आहेत ज्यांना आज हा लाभ मिळणार आहे. लक्ष द्या, तुमचा जिल्हा यात आहे का ते बघा. पहिले 2 जिल्हे म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर. हे 2 जिल्हे गोरगरीब शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. या जिल्ह्यात जवळपास 2 ते 3 लाख शेतकरी बांधव राहतात. त्यांच्या खात्यावर आजच हा लाभ जमा होणार आहे. किती आनंदाची बातमी आहे ना मंडळी. पुढचे 2 जिल्हे म्हणजे लातूर आणि नांदेड. गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये या जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी होता, परंतु या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला तर नमो शेतकरी हप्ता आणि पीक विमा थेट खात्यात जमा होणार आहे. आता 6 जिल्हे झाले, अजून 12 जिल्हे बाकी आहेत. पुढचे 2 महत्त्वाचे जिल्हे आहेत बीड आणि बुलढाणा.
हे दोन्ही जिल्हे शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून पीक विम्याचे 25,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 असे एकत्र 27,000 रुपये थेट बँक खात्यावर जमा होणार आहेत. अकोला आणि धुळे या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पालघर आणि नंदुरबार हे जिल्हे आदिवासी शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. तिथल्या शेतकऱ्यांनाही हा लाभ मिळणार आहे. रत्नागिरी आणि ठाणे कोकणातील या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे. यवतमाळ, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांना लवकरच पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत. मंडळी, या सर्व 18 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता बँक खात्यावर जमा होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. आणि उरलेल्या 18 जिल्ह्यांसाठी 15 जुलैपर्यंत पैशांचे वितरण होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. आता मंडळी, आधी सांगितलेल्या कर्जमाफी आणि 50,000 रुपयांच्या अनुदानाच्या बातमीकडे परत येतो. मंडळी, हे ऐका अगदी नीट, कारण कोणत्या 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हा डबल लाभ मिळणार आहे ते तुम्हाला आता सांगतो. यावर्षी मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस अत्यंत कमी झाला. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. ही परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी तातडीची बैठक घेऊन 24 तासांच्या आत कर्जमाफी आणि 50,000 रुपयांचं अनुदान जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी ही खरोखरच ऐतिहासिक बातमी आहे. मंडळी, हे 14 जिल्हे कोणते आहेत ते आता ऐका. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती आणि नागपूर या 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. आणि त्याचबरोबर 50,000 रुपयांचं तातडीचं अनुदान थेट बँक खात्यावर जमा होणार आहे. मंडळी, तुमचा जिल्हा या यादीत आहे का? असेल तर आजच तुमच्या बँकेत जाऊन माहिती घ्या. मंडळी, एक शेवटची महत्त्वाची गोष्ट सांगते. KYC केली का? आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं का? जर नसेल केलं तर लवकरात लवकर जवळच्या बँकेत जा आणि हे काम पूर्ण करा. कारण KYC आणि आधार लिंक नसेल तर पैसे अडकू शकतात. आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या गावातील तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना नक्की शेअर करा. कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मंडळी, विसरू नका, कोणत्या 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी आणि 50,000 रुपयांचा तातडीचा लाभ मिळणार आहे हे तुम्ही पाहिलंच आहे. त्यामुळे आत्ताच आमच्या महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा. बिलॉंग अकॅडमिक दाबा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.